नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की लताबाई जिवंत आहे आणि लताबाईंना मदत करणारी व्यक्ती आहे ती म्हणजे मासेमारी करणारे दादा। त्यांनी इथे लताला नदीमधून बाहेर काढले आणि आपल्या घरामध्ये आसरा देऊन तिला शुद्धीवरती सुद्धा आणले। आणि जेव्हा इथे लताला आता शुद्ध आलेली असते तेव्हा तिला पैसे देऊन तिला रस्त्यामध्ये खाण्यासाठी डबा वगैरे देऊन सुखरूप तिला मुळशीच्या गाडीमध्ये बसवलेलं असतं। आणि प्रेक्षकांनो, मुळशीला येऊन लताला सगळ्यात आधी आपल्या मुलीला जानकीला भेटायचं असतं आणि ऐश्वर्याच्या कारस्थानाबद्दल सांगायचं असतं। इथे जानकीच्या जीवाला किती मोठा धोका आहे हे लताला बरोबर माहिती असतं। ऐश्वर्या आता माझ्याच खोट्या खुनाच्या आरोपाखाली माझ्या मुलीला अडकवते आणि ते मी होऊ देणार नाही। एकदा का मी जानकीला निर्दोष सिद्ध केलं मग माझं काय व्हायचं ते होऊ दे, असं लताला वाटत असतं। आणि त्यामुळेच इथे लता घाईघाईने आपल्या मुलीला भेटायला येत असते। पण प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याला एक गोष्ट कळलेली असते आणि ती म्हणजे की लता जिवंत आहे आणि लता जर जिवंत आहे तर ती जानकीला भेटण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल हे ऐश्वर्याला बरोबर माहिती असतं। आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने लताच्या पाठीमागे आता तिचे भाडेचे गुंड लावलेले असतात। ती म्हणत असते की संपूर्ण मुळशी पिंजून काढा, पण काही झालं तरी लता सापडली पाहिजे। आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये लताने ऐश्वर्याच्या गुंडांना आणि ऐश्वर्याला चांगला चकवा दिलेला असतो। तर इथे लताने खूपच छान अशी युक्ती केलेली असते। ऐश्वर्या आणि तिच्या गुंडांपासून वाचण्यासाठी त्यांना चकवा देत इथे लता आता गुलाबच्या मदतीने आउट हाऊसमध्ये लपून बसलेली असते। मंदिरामध्ये सगळेजण असताना इथे लता जानकीपर्यंत आपला मेसेज पोचवते आणि सरळ ती आउट हाऊसमध्ये जाऊन लपून बसते, जेणेकरून ऐश्वर्याचे गुंड तिथपर्यंत तिला शोधण्यासाठी आता पोचू शकणार नाही। हा इथे आता लताचा हेतू असतो आणि तो तिने गुलाबच्या मदतीने साध्य केलेला असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, ही गोष्ट जेव्हा जानकीला कळते तेव्हा जानकीला समजलेलं असतं की तिची आई आता आउट हाऊसमध्ये आहे, तेव्हा तिच्या जीवात जीव आलेला असतो। आणि जेव्हा इथे आता कोर्टामध्ये तारीख उभी राहते तेव्हा ऐश्वर्या जानकीला अडकवण्याचे परिपूर्ण प्रयत्न करते। तिच्यावरती आता तिच्याच आईच्या खोट्या खुनाचे आरोप करून करून तिला शिक्षा कशी होईल याचा विचार करत असतानाच आता तिथे ऐन वेळेवरती ऋषिकेश आउट हाऊसमधून लताला घेऊन कोर्टामध्ये हजर करतो। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला खोट्या खुनाच्या आरोपाखाली अडकवणाऱ्या ऐश्वर्याला अगदी सडेतोड उत्तर देत तिच्या विरोधामध्ये साक्ष देऊन आपल्या मुलीला स्वतः निर्दोष सिद्ध करते आणि इथे ऐश्वर्याच्या थोबाडीत देऊन आता सगळ्या अपमानाचा बदलासुद्धा घेते। तर प्रेक्षकांनो, इथे आता योग्य वेळेवरती कोर्टामध्ये हजर होऊन लताने आपल्या मुलीच्या विरोधामध्ये साक्ष दिलेली असते आणि ऐश्वर्याच्या कारस्थानांचा पाढासुद्धा वाचलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे लता जिवंत आहे कारण तिला पोहता येतं, त्यामुळे तिला ऐश्वर्याने धक्का देऊन सुद्धा इथे लता मरत नाही। कारण तिची मुलगी देवाजवळ सारखी प्रार्थना करत असते की काही जरी झालं तरी सुद्धा माझी आई सुखरूप असायला हवी, जिथे कुठे माझी आई असेल ती जिवंत असायला हवी, असं इकडे आता जानकीचं म्हणणं असतं। मग आता मनापासून आपल्या आईची प्रार्थना जर इथे ती देवाजवळ करत असेल तर देव तिचं का ऐकणार नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी देवाला साकडं घालते, देवाकडून हवे तेवढे संकेत मिळवते तिची आई जिवंत असल्याचे। त्यानंतरला पोलीस तर अगदी चांगल्या पद्धतीने ऋषिकेश आणि सौमित्रची मदत करतच असतात। पोलिसांना सुद्धा कळलेलं असतं की लताबाईंना जर जानकीने खरोखर धक्का दिला असता तर जानकी आपल्या आईसाठी एवढी वेडीपिशी झाली नसती। त्याच्यामुळे नक्कीच कुणीतरी आहे म्हणजे ऐश्वर्याच। पोलिसांना सुद्धा ऐश्वर्यावरतीच संशय आलेला असतो, त्यामुळे ऐश्वर्याला रंगेहात पकडण्यासाठी हा सगळा सापळा हा रचण्यात आलेला असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते की माझी आई जिवंत आहे, तर पोलीससुद्धा म्हणतात की त्या जिवंत आहेत म्हणूनच त्यांची डेथ बॉडी अजूनपर्यंत सापडलेली नाही आहे।
जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असतील, फक्त आपल्याला अलर्ट राहायला हवं, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे. ज्या लोकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे ते लोक त्यांना शोधण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करत असतील. त्याच्यामुळे आता त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण इथे ऐश्वर्याने ऑलरेडी आपल्या प्लॅनला सुरुवात केलेली असते. लताला तिने बघितलेलं असतं. लताला इथे एका मच्छी मारणाऱ्या दादांनी शोधलेलं असतं. त्यानेच तिचा पाण्यातून जीव वाचवलेला असतो आणि शुद्धीवरती आल्यानंतर तिला बहीण मानून तिला इथे पैसे दिलेले असतात खर्चासाठी आणि मुळशीच्या गाडीमध्ये बसवलेलं असतं. तेव्हा इथे ऐश्वर्याने आपल्या गुंड लोकांना सांगितलेलं असतं की अख्खी मुळशी पिंजून काढा, पण लता सापडली पाहिजे. जानकीची आणि लताची भेट ही होता कामा नये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्या गोष्टी ऐश्वर्याच्या मनाप्रमाणे घडलेल्या असतात. तेव्हा जानकी घाबरते. ती म्हणते काही जरी झालं तरीसुद्धा माझ्या आईची आणि ऐश्वर्याची भेट होता कामा नये, नाहीतर ती ऐश्वर्या माझ्या आईला काही सोडणार नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जानकीला एका गोष्टीचा आनंद असतो की तिची आई जिवंत आहे, कारण खूप सारे संकेत हे तिची आई जिवंत असल्याचे तिला मिळालेले असतात. तेव्हा ती आनंदी असते. तर प्रेक्षकांनो, एका बाजूला लता आता जेव्हा जानकीला भेटायला येते तेव्हा त्या ठिकाणी ऐश्वर्या आलेली असते आणि त्या दोघींची आता भेटसुद्धा होते. पण इथे ऐश्वर्या तिला पकडायला जाणार तेवढ्यातच सुमित्रा येते आणि नकळतपणे का होईना पण इथे आता सुमित्राची लताला मदतच झालेली असते. त्यामुळे लताला पळून जाता येतं. तेव्हा लता म्हणते की आता जर ऐश्वर्याने मला पकडलं तर ती माझ्या मुलीला मला भेटू देणार नाही आणि मग माझ्या मुलीला माझ्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली फसवलं जाईल, तिला शिक्षा होईल. काही जरी झालं तरीसुद्धा मला माझ्या मुलीच्या बाजूने साक्ष द्यायलाच हवी. हे सगळं ऐश्वर्याने केलं हे एकदा का सांगितलं की मग माझा जीव गेला तरी चालेल. आता मी कुठे लपून बसू? त्या ऐश्वर्याने तिची माणसंसुद्धा माझ्या मागावरती लावली असतील असं आता लताला कळतं. तेव्हा लता म्हणते की लपून बसायचं असेल तर एकच मार्ग आहे आणि ते म्हणजे मंदिर. जाऊन मी आता मंदिरामध्ये लपून बसते. कधीतरी माझी जानकी तिथे येईल आणि मग मी माझ्या जानकीला भेटेन असं लता ठरवते. मंदिरामध्ये मला कुठलेही गुंड शोधायला येणार नाही. तेव्हा इथे गावाबाहेर असलेल्या एका मंदिरामध्ये लता जाऊन आता बसून राहते. तिने आपली साडी वगैरे बदललेली असते जेणेकरून साडीवरून ऐश्वर्याने तिला आता ओळखू नये म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आपल्या आईला सगळीकडे शोधत असते. तिच्यासाठी प्रार्थना करत असते. तिला आशा असते की आई जिवंत आहे, पण माझी आई ऐश्वर्याच्या हाती लागता कामा नये असं सुद्धा आता जानकी म्हणत असते. तेव्हा इथे पोलिसांच्या मदतीने जानकीने आता ऐश्वर्यावरती लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. कुठे जाते, काय करते, या सगळ्या गोष्टी आता शोधून काढायला सांगितलेल्या असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे महत्त्वाची गोष्ट आता जानकीला कळते. ऐश्वर्याने तिची माणसं इथे लताला शोधण्यासाठी लावलेली आहेत हे सुद्धा कळतं. तेव्हा इथे पोलिसांनी येऊन आता त्या माणसांनासुद्धा बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यांच्यावरती सुद्धा त्यांनी आता नजर ठेवलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ती माणसं आता घाबरतात. आता पोलीस जागोजागी त्यांना दिसत असतात. आपल्यावरती संशयाला आणि आपल्याला पकडलं तर ही ऐश्वर्या सगळं आपल्यावरती टाकून मोकळी होईल हे त्या लोकांना माहिती असतं. त्यामुळे ते लोक लताचा शोध घेणंसुद्धा बंद करतात. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते की चला, आपल्याला सगळ्यांना आता मंदिरामध्ये जायचं आहे. आज हरतालिका आहे ना, आपल्या सगळ्यांना तिथे आमंत्रित केलेलं आहे. तेव्हा जानकी म्हणते जाऊया आई, सगळेजण जाऊया. तसंही मला माझ्या आईसाठी प्रार्थनाच करायची आहे. देवाजवळ जाऊन मला साकडं पुन्हा एकदा घालायचं आहे की माझी आई मला सापडू दे. तेव्हा इथे जानकी, ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका, ऐश्वर्या सगळेजण आता मंदिरामध्ये आलेले असतात. आणि तेव्हा इथे ऐश्वर्याने त्यांना, तिच्या गुंडांना ठणकावून सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा लता सापडली पाहिजे. ती जानकी आता बाहेर पडली, त्या दोघीजणी एकमेकींना भेटता कामा नये असं काहीतरी करा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता महत्त्वाची गोष्ट घडलेली असते. मंदिरामध्ये लता लपून बसलेली असते आणि त्याच ठिकाणी आता सगळेजण आता पूजेसाठी आलेले असतात. सगळे आरतीसाठी उभे राहिलेले असतात. आणि तेव्हा तिथे लतासुद्धा डोक्यावरती पदर घेऊन बसलेली असते आरती करण्यासाठी. आणि तिथे ती आता बसलेली असताना बघते तर काय, जानकी, अवंतिका, ऐश्वर्या सगळ्याजणी तिथे आलेल्या असतात. तेव्हा जानकी तिथे आता आरती करत असते. आपल्या आईसाठी ती आता प्रार्थना करत असते. ते लता ऐकते की माझी आई लवकरात लवकर सापडू दे असं ती म्हणत असताना इथे लता रडायला लागते. ती म्हणते माझ्या मुलीपर्यंत ही बातमी जायला हवी की मी जिवंत आहे. तेव्हा तिथे आरतीचं ताट असतं.
लताने लिहिलेलं असतं की आई आणि नंतरला आहे असं लिहिण्यासाठी तिथे आता कुंकू संपलेलं असतं. तेव्हा ती आपल्या हाताला खिळा टुपून तिथे रक्त काढते आणि आई आहे असा मेसेज लिहून सरळ तिथून ती निघून जाते. तेव्हा इथे आरती वगैरे झाल्यानंतर ऐश्वर्य आणि जानकी दोघींचं लक्ष त्या मेसेजकडे जातं. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश हे बघा इथे काय लिहिलं आहे, आई आहे असं लिहिलं आहे, याचा अर्थ माझी आई जिवंत आहे ऋषिकेश, माझी आई जिवंत आहे. तेव्हा सगळेजण बाहेर पडतात लताला शोधण्यासाठी. तेव्हा लता प्रेक्षकांना एक युक्ती करते. लता म्हणते की मला आता जावं लागेल, सगळेजण जर इथे आहेत तर मला आता घरी जावं लागेल आणि तिथे कुठेतरी लपून बसावं लागेल, म्हणजे एकदा का जानकी आली की तिला मी सगळं काही सांगेन. तेव्हा इथे सगळे मंदिरामध्ये असताना लता घाईघाईने जानकीच्या घरी जाते. तिथे गेल्यानंतर गुलाब झाडांना पाणी देत असतो. गुलाब म्हणतो, अहो लता आई तुम्ही इथे. तेव्हा लता म्हणते, गुलाब कुणालाही सांगू नको मी जिवंत आहे, फक्त ही गोष्ट तुला जानकीला सांगायची आहे. त्या ऐश्वर्याला काही कळता कामा नये. ऐश्वर्याचे गुंड माझा पाठलाग करत आहेत आणि ते ऐश्वर्या मी जिथे दिसेन तिथे मला मारून टाकेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुलाब मला अशा जागी लपून ठेव तिथे कुणीही मला शोधत येणार नाही, मला घरामध्ये सुद्धा नको. तेव्हा गुलाब म्हणतो की आउट हाऊस आहे ना, तुम्ही तिथे लपून राहा, माझ्याकडे त्याची चावी आहे, मी तो उघडून देतो, तुम्ही तिथे लपून बसा आणि मी नंतरला टाळा लावून घेतो, कुणाला काही कळणार नाही. जानकी बहिणी आल्यानंतर मी त्यांना सांगेन की तुम्हाला इथे ठेवलं आहे म्हणून, मग तर चालेल ना. तेव्हा इथे आता लता म्हणते, ठीक आहे गुलाब, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कुणालाही कळता नाही की मी आउट हाऊसमध्ये आहे ते. तेव्हा इथे आता गुलाब म्हणतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं काही सांभाळून घेईन. तेव्हा तो इथे आता लताला पाण्याची वगैरे व्यवस्था सगळे आतमध्येच करून ठेवतो आणि त्यानंतर तिला जेवण खावण दिल्यानंतर इथे आता लॉक करून आता तसाच आउट हाऊस ठेवलेला असतो. आता ऐश्वर्याचे गुंड अख्खी मुळशी पिंजून काढतात, पण ते लोक इथे आता आशीर्वाद बंगल्याच्या आजूबाजूला काही येत नाही. तेव्हा इथे जानकी ऋषिकेश सगळेजण आता इथे लताला शोधत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या आपल्या रूममध्ये असते. तेव्हा गुलाब हळूच इथे जानकीला सांगतो की तुमची आई आउट हाऊसमध्ये आहे, ही घ्या चावी, पण ते ऐश्वर्या वहिनीला कळता कामा नये, ऐश्वर्या वहिनीला काही कळायला नाही पाहिजे असं तुमच्या आईने मला सांगितले. तेव्हा इथे जानकी जाते, आपल्या आईला भेटते, तिला मिठी मारते, तिची इथे खूप सेवा करते. तेव्हा इथे घडलेला सगळा प्रकार आता लताने आपल्या जानकीला सांगितलेला असतो की कशा पद्धतीने ऐश्वर्याने मला धक्का दिला, मला पाण्यामध्ये पाडलं, हे सगळं आता लता जानकीला सांगते. तेव्हा लता म्हणत असते की जानकी बेटा, अगं ऐश्वर्या खूपच जास्त कारस्थानी आहे, तिनेच इथे तुमच्या घराचे हिस्से केलेत, तिनेच तुझ्या सासूला तुझ्या विरोधात भडकवले आणि आता तुला आईचं प्रेम मिळू नये, तुझ्या बाजूने कुणीही कधीच बोलू नये म्हणून तिला आता मला मारून टाकायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे ते सगळे पुरावे आहेत ना, म्हणजे ते पुरावे जे मी आता जर सगळ्यांना सांगितले की कशा पद्धतीने इथे ऐश्वर्या या घरामध्ये मला घेऊन आली, तिचा हेतू काय होता, तिला सुमित्राचा आणि जानकीचा संसार मोडायचा होता, त्या दोघींचं मायलेकीचं नातं तिला मोडायचं होतं, जानकीला सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरवायचं होतं आणि म्हणूनच ती मला इथे आता पार्वतीची डायरी देऊन पार्वती बनवून या घरामध्ये घेऊन आली. मला ऐश्वर्याचं संपूर्ण कारस्थान माहिती आहे आणि ते मी कुणालाही सांगू नये अशी ऐश्वर्याची इच्छा आहे आणि म्हणूनच ती मला मारण्याचा प्रयत्न करते. तिने मला पाण्यामध्ये स्वतःच्या हाताने धक्का दिला बाळा आणि मला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा आरोप ती तुझ्यावरती टाकत होती. पण एक भला माणूस तो नदीमध्ये मच्छी मारत होता आणि त्याच प्रवाहाला मी गेले होते, मी जिवंत होते, बेशुद्ध झाले होते, त्याने मला बाहेर काढलं, त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याने माझ्यावरती पटापट उपचार केले. तेव्हा बाळा मी शुद्धीवरती आले आणि मग त्यानेच मला पैसे दिले आणि मुळशीच्या गाडीमध्ये सुद्धा बसवलं. तेव्हा जानकी म्हणते, आई ते जे कोणी असतील ना ते देवापेक्षा कमी नाही आहेत माझ्यासाठी. आता एकदा का या ऐश्वर्याचं कारस्थान उघडं पडलं आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिली ना की आई आपण दोघीजणी आणि ऋषिकेश आपण सगळेजण त्या दादांना भेटायला जाऊ आणि त्याला मी इथे अगदी मनापासून थँक्यू म्हणणार आहे. अगदी त्यांनी देवासारखं काम केले, माझ्या आईला माझ्या जवळ आणून सोडलं, त्यांनीच तर मदत केली ना आई तुला माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि गुलाबदादांनी मी यांचे उपकार कधीही विसरणार नाही. आपण तिकडे जाऊ आई आणि त्या दादांना भेटून मी पर्सनली त्यांना थँक्यू म्हणणार आहे असं जानकी म्हणते.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकी आपल्या आईचे खूप खूप लाड करते, तिच्या पायांना तेल लावून देते, तिची मालिश करते, तिच्या हातापायांची मालिश करते। एवढ्या दिवस माझी आई बेशुद्ध होती, पाण्यामध्ये पोहून पोहून तिची अवस्था काय झाली असेल याचा विचार जानकीच्या मनात आल्यानंतर जानकीच्या डोळ्यात पाणीच येतं आणि जिच्यामुळे माझ्या आईला इतका त्रास झाला आहे त्या ऐश्वर्याला मी सोडणार नाही आहे। त्या ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिल्याशिवाय आणि माझ्या आईला जो त्रास झाला तो त्रास तिला दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं जानकी इथे आता ऋषिकेशला म्हणत असते। तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो पोलिसांनी आपलं कर्तव्य केलेलं असतं, ऐश्वर्याच्या माणसांना अरेस्ट करून ठेवलेलं असतं जेणेकरून ते लताचा शोध घेत नाही आणि इथे आता लताने ऐश्वर्याचं कारस्थान जानकीला सांगितलेलं असतं। त्यामुळे जानकी आता ऐश्वर्याला त्रास देण्यासाठी संपूर्णपणे सज्ज झालेली असते। एक गोष्ट जानकीच्या मनाप्रमाणे घडलेली असते, लता तिच्याजवळ परत आलेली असते। आता दुसरी गोष्ट म्हणजे एकदा का प्रॉपर्टीचे पेपर मिळाले की ऐश्वर्याची रणदिवेंच्या घरामधून कायमची हकालपट्टी होणार, ते सुद्धा जेलमध्ये, असं इथे जानकीने ठरवलेलं असतं। आणि इथे नेहमीप्रमाणे संपूर्ण रणदिवे कुटुंब जानकीच्या पाठीशी उभं असतं आणि इथे आता त्यांचं एकच ध्येय प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर मिळून ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणं, हेच काय ते आता रणदिवेंचं ध्येय असतं।